बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात. काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाहीये. आज या महाराष्ट्रामधल्या, आज मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी आज मुली महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्लीसारख्या ठिकाणी दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही. 7 नंतर दिल्लीसारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधनं आले आणि इथे मुंबईमध्ये पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत म्हणजे आज पुण्यामध्ये, मला अजूनही आठवते लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, परंतु आज त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता. महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत. आपण दरवेळेला म्हणतो की मोगलांनी आक्रमण केलं, ह्यांनी आक्रमण केलं, त्यांनी आक्रमण केलं, पण ह्या सगळ्या आक्रमणामध्ये बंडखोरीचा विचार हा पहिला जर कोणाच्या मनात आला असेल तर तो एका स्त्रीच्या मनात आला की ह्यांच्या विरुद्ध बंड झालं पाहिजे. माझ्या भूमीवरती माझं राज्य असलं पाहिजे आणि माझ्या भूमीवरचं माझं राज्य, तिथून तो शब्द आला स्वराज्य. तो एका बंडखोर एका मुलीमध्ये आला, जिने आपल्या वडिलांना सांगायचा प्रयत्न केला, त्यानंतर आपल्या नवऱ्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी तो प्रयत्न केला देखील. ते आमच्या जिजाऊ साहेब शहाजीराजांनी बंड केलं, फसलं आणि मग ती संपूर्ण गोष्ट आपल्या मुलाकडनं करून घेतली. त्यालाही नशीब लागतं, त्याचा मुलगा जन्माला यायला लागतो. पण विचार करा, आपण शिवछत्रपती या सगळ्या गोष्टी बोलतो, परंतु त्यावेळेला संपूर्ण जो काही पगडा होता, जो मोघली पगडा होता, भाषेवरचा फारसी पगडा होता, आमच्या शिवछत्रपतींनी सांगितलं मराठी शब्दकोश काढा. फारसी जो आपल्यावरचा परिणाम आहे तो सगळा घालवा. संस्कृत ही महाराजांची अत्यंत आवडती भाषा होती आणि मराठी शब्दकोश निर्माण करण्याचं सगळ्यात मोठं काम ते शिवछत्रपतींनी केलं. त्यावेळेला आम्ही नुसतेच फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही फक्त घोषणा देणार, पण आपण भाषा कशी बोलतो आहोत, आपण काय बोलतो आहोत, कसं बोलतो आहोत, आज लक्ष आहे का या गोष्टींकडे आपलं? नुसती या महापुरुषांचे त्यांचे फक्त जयंती आणि पुण्यतिथ्यांना फक्त आपली आठवण येणार, त्यांची पुतळ्यांना हार घालून आम्ही मोकळे होणार. त्यांनी काय सांगितलं हे आपण संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. तुम्ही कोणतंही क्षेत्र काढा, कोणतंही क्षेत्र काढा, म्हणजे आज शिवछत्रपतींच्या नंतर संपूर्ण साम्राज्याचा सगळा कुठपर्यंत पसरवलं ते पेशव्यांनी पसरवलं, मराठा साम्राज्याने पसरवलं. काय केलं? शिवछत्रपतींचा विचार पसरवला. तो शिवछत्रपतींचा विचार कुठून कुठपर्यंत पसरवला? जवळपास 125 वर्ष या संपूर्ण हिंद प्रांतावरती मराठ्यांचं राज्य होतं. आज ज्याला आपण भारत म्हणतोय ना, या भारतामध्ये अनेक आहेत. बंगाल आहे, पंजाब आहे, तामिळनाडू आहे, गुजरात आहे, अनेक आहेत. परंतु महाराष्ट्र हा एकमेव आहे ज्यांनी संपूर्ण या भूमीवरती राज्य केलं 125 वर्ष. आणि याच्यातनं नंतर फक्त ब्रिटिश आले, पण या देशातला कोणी नाही उभा राहिला. म्हणजे जे ब्रिटिश आले ते मराठा साम्राज्य बाजूला काढून पुढे आले. तोपर्यंत मराठा साम्राज्य होतं. आम्ही विसरून गेलो आम्ही कोण होतो, आम्ही कोण आहोत, आमची ताकद काय होती, आम्हाला लोक कसे विचारायचे, आम्ही सगळं विसरून गेलेलो आहोत. मी कालच म्हटलं ना, हे रोजचे हे कोणी IPL मध्ये गुंतलेलं आहे, कोणी 2020 मध्ये गेलेला आहे, अजून कोणीतरी दुसऱ्या कुठच्याही कॉन्सर्टमध्ये आहे, कोणीतरी OTT वरती पिक्चर बघतोय, कोणीतरी ते इंस्टाग्रामवरती ढकलतोय. मूळ गोष्टींकडे आमचं दुर्लक्ष झालं की कोण आहोत आम्ही, आम्हाला हे कोणी शिकवलं, आमची भाषा काय, आमची मराठी भाषा. साधी गोष्ट लक्षात घ्या हो, की आज अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मराठी भाषेला. का? कारण ती प्राचीन भाषा आहे म्हणून. आणि आमच्याकडे वाद कसले चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? हिंदी लादण्याचे. हिंदी ही साधारणपणे आता 150 वर्षापूर्वीची, फार तर 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, 150-200 वर्षापूर्वीची. त्याच्यात आम्ही गुंतलेलो आहोत.
म्हणजे उद्या हिंदी भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा मिळायचा असेल ना, अजून 1000 वर्ष आहेत. भाषेचा कडवटपणा काय असतो ना. आत्ताची एक फक्त तुम्हाला क्लिप दाखवतो. आत्ताची एक गोष्ट दाखवतो. बंगालमधली आहे. सामान्य सर्वसामान्य माणसं आहेत रस्त्यावरची. त्यांच्याशी एक माणूस बोलतोय. ते काय बोलतायत फक्त ऐका. तुम्ही जोपर्यंत कडवट राहणार नाही, तुम्ही जोपर्यंत कडवट होणार नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी अशाच होत राहणार. या सगळ्या मंडळींनी येऊन जे तुम्हाला सांगितलं आजपर्यंत, जे आम्हाला शिकवलं, सांगितलं. वानखेडे स्टेडियमवरच्या भर मॅच मध्ये ज्या वेळेला आमचा सचिन तेंडुलकर येतो ना, त्यावेळेला पहिलं भाषण तो मराठीत करतो. मला अभिमान वाटतो त्याचा. होय, भारत रत्न आहे, पण आपली भाषा नाही विसरला, आपलं राज्य नाही विसरलं, आपली माणसं नाही विसरला, आपली जागा नाही विसरला. इतरची लोक येतात त्यांच्याशी भांडताना पण हिंदीत भांडतात. बरं, तुला येत पण नाही हिंदी, मग त्याशी कोणतरी असं बोलताना कायकू हा शब्द कुठून आला मला कळलं नाही. हा कुठच्याही भाषेत नाहीये शब्द. ऐसा कायकू करताय, कायकू कुठून आला हा शब्द. बरं, माझा भाषा कुठचीच वाईट नसते. आपण मार खातोय ह्याच गोष्टीने की आम्हाला कोणी काय सांगितलं, आम्हाला कोणी काय शिकवलं. मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला ह्या गोष्टींचा अभिमान पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते एकदा मध्यंतरी काहीतरी त्यांच्या ऑफिसचा सगळे स्टाफ होते, त्यांचे लोक होते. मला असं वाटतं टाइम्स ऑफ इंडिया मधले होते. ही गोष्ट आता झाली त्याला 15 वर्ष झाली, 10-15 वर्ष झाली. त्यांना घेऊन ते कुठेतरी पिकनिकला म्हणून गेले. त्या कर्जत बिरजत या सगळ्या भागामध्ये कुठेतरी गेले. पावसाळ्याचे दिवस होते. त्यांनी मला सांगितलं, म्हणे मला जरा पोचायला उशीर झाला. मी बघितलं तर आमच्या म्हणे वर्तमानपत्रामध्ये काम करणारे एक 10-12 बंगाली लोक होते. मुलं मुली अशा सगळे बसले होते. आणि ती मुलं मुली रवींद्रनाथ टागोरांच्या कविता आणि गाणी म्हणत होते. त्याला रवींद्र संगीत म्हणतात. बंगाल सोडून महाराष्ट्रामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करतायत आणि इथे आल्यावर देखील त्यांचं रवींद्र संगीत ते विसरलेलं नाहीत. आमच्याकडे लेखक कोण आणि कवी कोण हा जातीतनं पाहिला जातो. तुम्ही मराठी म्हणून एकत्र कधी येऊच नाहीत याचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. तुमचा पूर्णपणे बंदोबस्त केलेला आहे. आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या. बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तर बोला हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था. तो बोले नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे. तो बोले हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए, वो सेतु क्यों बांधा. बोलती बंद त्याची समोरच्याची. याचं कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही. बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. नाही तर हिंमतच नाही होणार हो. आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न, आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरे जो विषय आलाय, हिंमत कशी होते मला जरा सांगा. नाही मराठी बोलणार. तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि ज्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या, मराठी शिका. हिंमत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा. हेच बाकीच्या राज्यात काय होईल. हेच तामिळनाडूमध्ये जर समजा ते बोलले, नाही बोलत जा तामिळ, काय होईल मला जरा सांगा. तिकडे पंजाबमध्ये गेले आणि बोलले नाही येत पंजाबी आम्हाला, नाही बोलायचं पंजाबी, काय होईल तिकडे.
गुजरातमध्ये गेले आणि बोलले नाही गुजराती बोलायचं आम्हाला. काय होईल त्या राज्यांमध्ये तिकडे? मराठी टिकवायची असेल तर ती वरपासून खालपर्यंत टिकवायला लागते. आणि आमच्या लोकांनी जे सांगितलं, आमची लोक जे सांगत आले, बोलत आले, तो महाराष्ट्राचा ठसा तो त्यांनी उमटवला ना. म्हणजे एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. सी डी देशमुख, चिंतामणराव देशमुख, हा देश स्वतंत्र झाल्यानंतरचे आपल्या देशाचे पहिले फायनान्स मिनिस्टर. आधी कोण होते? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या नोटा छापल्या गेल्या त्या नोटेवरचं पहिली स्वाक्षरी जी आहे नोटेवरची ती चिंतामणराव देशमुखांची आहे, एका मराठी माणसाची आहे. पण ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा पेटला आणि मुंबई महाराष्ट्रात राहणार का गुजरातमध्ये जाणार हे ज्यावेळेला त्याचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, संयुक्त महाराष्ट्र समितीचा लढा ज्यावेळेला सुरू झाला, त्यावेळेला लोकसभेमध्ये या चिंतामणराव देशमुखांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना सांगितलं की तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल चांगला विचार नाहीये. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि हा माझा राजीनामा. तो माणूस IAS होता. त्यांना जेवढे मार्क मिळाले तेवढे आजपर्यंत IASच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये आजपर्यंत एवढे मार्क कोणालाही मिळाले नव्हते. ते सी डी देशमुख, ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर राजीनामा फेकतात. हा महाराष्ट्र. आणि आम्ही काय करतोय? आमचं लक्षच नाही महाराष्ट्राकडे. आमच्या देशामधला एकमेव खेळाडू, महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू सचिन तेंडुलकर, ज्याला भारतरत्न मिळालं, एकमेव खेळाडू आहे. आम्हाला काय, मॅच बघतोय, आनंद घेतोय, बस झालं, संपला विषय. हे दुसऱ्या कोणत्याही राज्यामध्ये असतं ना, त्यांचं काय केलं असतं? थोडा लाईट. बाई सत्यजित रे यांना ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. ऑस्करचा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सत्यजित रेंना मिळाला. पण आमच्या व्ही शांतारामांना नाही मिळाला, आमच्या दादासाहेब फाळकेंना नाही मिळाला, आमच्या बाबूराव पेंटरांना नाही मिळाला. आमची लॉबीच नाही. आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पुढाऱ्यांना वाटलं पाहिजे की आमची माणसं आम्ही मोठी केली पाहिजेत. काही नाही, निरुत्साह. माशेलकर या माणसाने आज आम्हाला कळत नाही, आम्ही जातो खंडोबाला, जातो खंडोबाच्या इकडे जातो, आम्ही तुमचा काय त्याला काय हळद असते ना तिकडे, भंडारा, आम्ही उधळतो तिकडे भंडारा. भंडारा म्हणजे काय, हळदच ना. या हळदीवरती अमेरिकेने पेटंट सांगितलं होतं की हे नाही आमचं आहे म्हणून. अमेरिकेने जागतिक स्तरावरती आमचे माशेलकर भांडले आणि ते पेटंट भारतात मिळून आणलं की हळद आमची आहे. आम्ही रोज सकाळी देवाला लावताना हळद लावतो, कुंकू लावतो, पण आमच्या त्या हळदीचं पेटंट हे ज्या माणसाने आणलं आमच्याकडे, आम्हाला माहित नाहीये, आम्हाला महत्वच नाही आमच्या माणसांचं. काही देणं घेणं नाहीये. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, महाराष्ट्रामध्ये संगीतकार, मराठी संगीतकार तर असंख्य होऊन गेले. पण देश पातळीवरचं, जागतिक पातळीवरचं लक्ष्मीकांत कुडाळकर, लक्ष्मीकांत प्यारलाल मधले लक्ष्मीकांत हे कुडाळकर होते, आमच्या कुडाळमधले. आमचा मराठी माणूस होता. 6300 गाणी दिली आजपर्यंत. 6300 गाणी कशाला म्हणतात हो? काय आहे आमच्याकडे? लक्ष्मीकांत कुडाळकरांच्या नावाने आमच्याकडे काही आहे? छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची ओळख. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही महाराष्ट्राची ओळख. ज्योतिराव फुले आमचे ही महाराष्ट्राची ओळख. हे मोठेच होते, ही मोठीच माणसं होती. लोकमान्य टिळक ही मोठीच माणसं होती. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवढ्या गोष्टी आहेत.
पूल आहेत, पुतळे तर भरपूरच आहेत. बाबासाहेबांच्या नावाने किती आहेत? अनेक रस्ते आहेत, अनेक गोष्टी आहेत. ज्योतिरावांच्या नावाने किती आहेत? पुतळे आहेत, अनेक रस्ते आहेत, अनेक चौक आहेत. लोकमान्य टिळकांच्या नावाने किती आहेत? अनेक गोष्टी आहेत, रस्ते आहेत, चौक आहेत, स्मारक आहेत, पुतळे आहेत. इतर जी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नावाने आपण कधी काय करणार आहोत? ही स्मारक, हे चौक, हे पुतळे, अहो जगाला ओरडून बोंबलून सांगितलं पाहिजे आमच्याकडे कोण जन्माला आले. आणि ते फक्त महाराष्ट्रामध्ये आले, इतर भारताच्या कुठच्याही प्रांतात नाही आले. काँग्रेसची स्थापना याच महाराष्ट्रात झाली. आरएसएसचे सरसंघचालक झाले आजपर्यंत. किती झाले? माझ्या ते 5 झाले ना, बरोबर ना? 5 का 6 झाले? 6 झाले. या 6 पैकी 4 मराठी माणसं आहेत. म्हणजे या देशामध्ये सर्वात मोठे जे काही पक्ष किंवा संघटना ज्या काही उभ्या राहिल्या, आपण त्याच्याकडे ह्या पक्षाचा आहे, आपण तो त्या पक्षाचा आहे. अरे महाराष्ट्रातला आहे हे आपण का विसरतोय? लता मंगेशकर एवढी मोठी मोठी गायिका, भारतरत्न लता मंगेशकरांच्या नावाने काय महाराष्ट्रामध्ये जरा सांगा मला. आत्ता आशाताई गेल्या. किशोरी आमोणकर, अहो भीमसेन अण्णा, भीमसेन जोशींच्या नावाने काय आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. हे जर दुसऱ्या राज्यामध्ये जन्माला आले असते ना, तरी ओरडून ओरडून जगाला सांगितलं असतं अरे आमच्याकडे कोण रत्न जन्माला आली. आम्ही पडलोय कशामध्ये, सापडलोय कशामध्ये? आम्ही जातीपातीत सापडलोय. लोकमान्य टिळक ना ब्राह्मण होते, जाऊन दे, आपल्याला काय करायचंय. महात्मा ज्योतिराव फुले ना माळी होते, आपल्याला काय करायचंय. बाबासाहेब आंबेडकर ते दलित होते, त्यांना काय आपल्याला काय करायचंय. शिवाजी महाराज ते काय मराठ्यांचे राजे. हे आमच्याकडेच सगळं सुरू, हे आम्हीच लोकांनी सुरू केलं. आम्हीच आमच्या महापुरुषांना जातीपातीमध्ये आम्ही विभागलं. आम्हीच आमच्या लेखकांना, कवींना, आम्ही सगळ्यांना आम्ही जातीमध्येच बघायला लागलो. पुस्तकाचं नाव नाही बघायचं, पुस्तकाचा लेखक बघायचा आणि त्याप्रमाणे पुस्तक विकत घ्यायचं की नाही घ्यायचं आम्ही ठरवायचं. कोण काय बोललंय याच्यावरती आम्हाला काही देणं घेणंच नाही रे. इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा दुसरा माणूस नाही भूतलावरती. माझ्या मनातला जो महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, अहो महाराष्ट्र दरवेळेला बोलताना आम्ही आमचा महाराष्ट्र स्वाभिमानी आहे म्हणजे काय. म्हणजे काय आम्हाला कळतच नाही. बरं, अनेक सुशिक्षित लोक आहेत, त्यांनाही समजत नाही. मी नेहमी सांगत असतो ना, माणूस सुशिक्षित असून उपयोगाचा नाहीये, तो माणूस सुज्ञ असावा लागतो. ते मध्यंतरी काय ते झालं ना, ते काय सिंदूर काय ते युद्ध बिद्ध काय ते झालं सगळं, आणि मग सगळे जण सुरू झाले कराची ले लिया, इस्लामाबाद ले लिया, आणि काय अजून काय घेतलं, लाहोर ले लिया. साला म्हटलं हे काय. समजा उद्या लाहोर घेतलं तर लाहोरमध्ये सत्ता कोणाची. बाकी सगळं पाकिस्तानचं, मध्ये लाहोर फक्त भारताची. असं कसं होऊ शकतं. काही थापा मारतात आणि आमचे लोक टाळे वाजवतात. घेतलं बरं का एकदाच लाहोर, जणू का हात सोडून आला होता तिकडनं. काही माहिती नाही कशाचा कशाला काय. आपल्याच जगामध्ये, आपल्याच विश्वामध्ये दंगलेले असतात, रमलेले असतात. जा एकदा बाहेरच्या राज्यांमध्ये बघा, दुसऱ्या भाषांमध्ये कधी दुकानाच्या पाट्या तरी लागतात का बघा. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी, आज भाईंदर बिंदर या ठाणा बिणा अनेक ठिकाणी आज गुजराती पाट्या लागतात. पुण्यामध्ये गुजराती पाट्या लागतात. माझा भाषेला विरोध नाहीये, भाषा तिकडे गुजरातमध्ये, भाषा कुठलीही चांगली, पण ते तिकडे त्या राज्यात
ज्या राज्याची राजभाषा आहे त्याच भाषेमध्ये इकडचे बोर्ड लागणार. याच्यावरती आपण ठाम राहिलं पाहिजे. आणि मग माझ्या सहकाऱ्यांनी उद्या समजा काहीतरी केलं की लगेच आमचेच बोलणार. खरं तर मारायला नव्हतं पाहिजे. मग काय करायला पाहिजे होतं? आरती ओवाळायला पाहिजे होती त्याची. काय करायला पाहिजे होतं? सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? यांची हिम्मत होते. या सगळ्या गोष्टी आम्ही मराठी बोलणार नाही. तुमच्या राज्यात आम्ही गुजराती पाठी लावू. आम्ही तुमच्या राज्यात येऊन आम्ही मुंबईला बॉम्बे म्हणू. म्हणजे गंमत बघा. बॉम्बेचं मुंबई, खरं तर मुंबईच नाव आहे त्याचं, आणि मद्रासचं चेन्नई हे एकाच वेळेला झालंय. 96 साली का 97 साली. पण सगळे लोक बोलताना बरोबर चेन्नई बोलणार आणि इथे बोलताना बॉम्बे म्हणणार. हॉटेलची नावं बदललेली लक्षात राहतात रे. ओबेरॉयचं ट्रायडंट झालं की लगेच लक्षात राहते यांच्या. नाही ट्रायडंटला जायचंय. अरे पूर्वी ओबेरॉय होतं ना. नाही आता ट्रायडंट झालं. मग मुंबई झालेलं लक्षात राहत नाही. बरं, तो आमचा भावनेचा विषय आहे. तिथे 7 आयलंड्स होती, बेटं होती. त्या 7 बेटांवरती फक्त एक मंदिर होतं. ते मुंबा देवीचं मंदिर होतं. आणि मराठी माणूस देवीला आई म्हणतो. तो तिथे जाताना कुठे चाललास? मुंबईला चाललो. मुंबईचं दर्शन घ्यायला चाललो. याच्यातनं ते मुंबई हे नाव आलं. पण आम्हीच नाही, आम्हालाच काही वाटत नाही या गोष्टींचं. एखादा समोरचा काही बोलला की बाबा काय बॉम्बेला जाऊन आलो, आम्ही पण काही लक्ष देत नाही. मागे एका चित्रपटामध्ये केलं होतं त्यांनी. चित्रपटामध्ये बॉम्बे 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 उल्लेख होता. मला कळलं. म्हटलं जर नाही काढलं तर बांबू 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 एवढंच फक्त लक्षात ठेव. मग आले वटणीवरती. आम्हाला हे करायला का लागतंय? मी हे सतत जे बोलतोय, मी जे सतत तुम्हाला सांगतोय, हे का सांगतोय? हे सांगतोय एवढ्यासाठीच सांगतोय बाबांनो. मी खरंच सांगतोय तुम्हाला, ही इतकी भीषण वेळ आहे आत्ताची. सगळ्या बाजूनी इमारती उभ्या राहत आहेत. तुम्हाला कंट्रोल तुमच्या हातातच कंट्रोल नाहीये. सगळ्या उद्योगपतींनी, बिल्डरांनी, सगळ्यांनी ताबा घेतलेला आहे. तुम्ही कोण आहात, काय आहात, कसे राहणार आहात, कसे जगणार आहात, कुठून फिरणार आहात, काय ह्याच्याशी त्याला काही कर्तव्य नाहीये. आणि आमच्याकडे राज्याच्या राज्य संपूर्ण सरेंडर झालेलं आहे. हे काय हेच राज्यकर्ते म्हणत नाही. ह्याच्या अगोदरची राज्यकर्ते सगळे बिल्डरांना आणि उद्योगपतींना सरेंडर होतात. आणि आज काय गोष्टी चालू आहेत हे तुमच्या डोळ्यात देखत घडतंय. तुमच्या डोळ्यात देखत सगळं बदलतंय. तुमच्या डोळ्यात देखत भाषा बदलतीये. तुमच्या डोळ्यात देखत म्हणजे आज महाराष्ट्र राज्याचा एक मंत्री मंगल प्रभात लोढासारखा माणूस आज तुमच्या नाकावर टिचून सांगतो, ज्यावेळेला आता गॅस सिलेंडर मिळत नव्हते त्यावेळेला सांगतो, जैन लोकांसाठी म्हणून गॅस दिले जातील, गॅस पुरवठा केला जाईल, गॅस सिलेंडर दिले जातील जैन लोकांसाठी. महाराष्ट्र राज्याचा मंत्री जैन लोकांसाठी काम करणार. महाराष्ट्र राज्यासाठी काम करायला पाहिजे हे सोडून ह्यांची हिंमत कशी होते? याची हिंमत एवढ्यासाठी होते कारण तुम्ही अंगावर जात नाही. आणि आम्ही अंगावरती गेल्यानंतर तुम्ही बोलता हे कशाला अंगावर जातायत. पण हे त्याशिवाय होणार नाही. हे बाहेरच्यांना जाणवतंय महाराष्ट्राचं महत्व. महाराष्ट्राला कधी जाणवणार आहे? तुम्हाला कधी कळणार आहे आपण कोण आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय ताकद, आपले पूर्वज काय बोलून गेले. हे आपले पूर्वजच. या लोकांनी इतक्या खस्ता खाल्ल्या, इतकी तपश्चर्या केली, इतक्या गोष्टी केल्यात या महाराष्ट्रासाठी, ज्याचं या महाराष्ट्राला शून्य कौतुक आहे. आणि आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाहीचं. आम्ही सहज दुसऱ्याशी सहज हिंदीमध्ये बोलायला लागतो. माझं तुम्हाला फक्त सांगणं आहे आज, बाकी सगळं सोडून द्या. सगळ्या गोष्टी होत राहतील, आम्ही त्या सगळ्या गोष्टी करत राहू. महाराष्ट्रामधल्या मराठी माणसांनी फक्त मराठीमध्ये बोलावं, समोरचा हिंदीत बोलला तरी चालेल.
दोस्त हो, हे होते सन्माननीय राज ठाकरे. राज ठाकरे यांच्याबद्दल कोणालाही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राची बुलंद तोफ म्हणजे राज ठाकरे. त्यांच्याबद्दल 2 शब्द नक्की लिहा कॉमेंटमध्ये.